हंपीचं कृष्ण मंदिर पाहून आल्यानंतर उजव्या हाताने 100 ते 200 मीटर अंतरावर आपल्याला ही दगडाची कमान आकर्षून घेते। ही दगडाची कमान नरसिंहाच्या मंदिराकडे जाताना वाटेवरच लागते। अतिशय डौलदारपणे ही आजही तितक्याच ताकदीने उभी आहे। जवळपास 10 ते 12 खांबांनी या कमानीचा तोल सांभाळून ठेवलेला आहे। थोडं पुढं गेलं की नरसिंहाची मूर्ती दिसायला चालू होते। आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर आहे। जसं जसं आपण मूर्तीकडे जायला लागू तसं तसं ती मूर्ती अधिकच मोठी आणि भव्य दिसायला सुरुवात होते। नारळाच्या झाडांनी वेढलेला हा परिसर पाहताना मूर्ती अधिकच सुंदर भासू लागते। हंपीच्या लक्ष्मी नरसिंह मंदिराविषयीची लोककथा इथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे। ही लोककथा अशी की कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत व्यंकप्पा नावाचा एक पुजारी हंपी येथे राहत होता। व्यंकप्पाची पत्नी लक्ष्मम्मा ही निपुत्रिक होती। या जोडप्याने भगवान नरसिंहाकडे अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली आणि एके रात्री भगवान नरसिंह व्यंकप्पाच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधल्यास पुत्रप्राप्तीचे वचन व्यंकप्पाला दिले। व्यंकप्पाने झालेला दृष्टांत राजा कृष्णदेवराय यांना सांगितला आणि त्यांनी देखील या बांधकामाला पाठिंबा देण्याचे मान्य केले। मंदिर पूर्णत्वास येत असतानाच व्यंकप्पा यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला। अतिशय आनंदित झालेला व्यंकप्पा यांनी मंदिरामध्ये नरसिंहाची भव्य आणि अखंड अशी मूर्ती स्थापित केली। आजही इथल्या स्थानिकांचा असा विश्वास आहे की लक्ष्मी नरसिंहाची प्रार्थना करणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना संतती प्राप्त होते। आज मात्र या मूर्तीची बरीच पडझड झालेली दिसून येते। हे चित्र बघून पूर्णाकृती मूर्ती किती सुंदर असेल याची तुम्हाला कल्पना येईल। उग्र नरसिंहाच्या मंदिराच्या बाजूलाच हे दुसरे एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते। हे आहे बडावी लिंग मंदिर। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असलेले हंपीमधील सर्वात मोठे असे अखंड शिवलिंग आहे। एकाच दगडात कोरलेले हे प्रभावी लिंग अंदाजे 3 मीटर उंच आहे। हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत बांधले गेले असावे असे मानले जाते। बडावी लिंग हे नाव बडवी या शब्दावरून आलेले आहे, ज्याचा अर्थ गरीब आणि लिंग असा आहे, जो भगवान शिवाचे प्रतीक आहे। तुम्ही जेव्हाही कधी हंपीमध्ये याल तेव्हा या 2 मंदिराला भेट द्यायचं विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत।